च्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। देशाच्या जीडीपीत महाराष्ट्राचं सर्वाधिक योगदान असून अनेक क्षेत्रात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे असं मुख्यमंत्री आणि वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। विधानसभेत अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेला त्यांनी आज उत्तर दिलं। राज्यावर कर्जाचा डोंगर असल्याचा विरोधकांचा आरोप त्यांनी फेटाळून लावला। विरोधक केवळ कर्जाचे आकडे सांगतात, मात्र उत्पन्नाचे आकडे सांगत नाहीत। उत्पन्नाच्या प्रमाणानुसार कोणत्याही राज्याला 25% आत कर्ज घेणं योग्य मानलं जातं। महाराष्ट्रात आज हे प्रमाण 18% असल्याचं ते म्हणाले। केवळ 2च राज्य या 25% आत आहेत असंही त्यांनी सांगितलं। देशामध्ये महाराष्ट्राचा डेट जीडीपी रेशो 18.2% आहे आणि तो पुढच्या वर्षी वाढून आपल्याला 20% दिसतोय, पण तो 20% राहणार नाही आहे। याचं कारण आता नवीन टेक्निकॅलिटी प्रमाणे जे 70,000 कोटी रुपये केंद्र सरकारने कर्ज घेतलं आणि केंद्रच परत दाखवणार आहे, देणार आहे, आपल्याला द्यायचे नाही आहेत, ते आपल्याला कारण आपल्या राज्याकरता त्यांनी ते घेतलं कोविडच्या काळातलं, ते आपल्याला दाखवावं लागणार आहे। म्हणून तो 20 दिसतोय, पण तो 20 राहणार नाही आहे, तो कमीच राहणार आहे। एखाद्या राज्याच्या संदर्भात राज्याची अर्थव्यवस्था चांगली याचे जे परिमाण आहे त्यातलं एक परिमाण आहे की देशाच्या सकल उत्पन्नाच्या किती टक्के त्या राज्याचं कर्ज आहे। आणि आपण साऊंड राज्य कुठलं म्हणतो तर 25%च्या आत ज्यांचं कर्ज आहे ते चांगले राज्य आपण असं म्हणतो। महाराष्ट्राचं ते 18.1% आहे। केंद्राच्या करातून महाराष्ट्राला मिळणारा वाटा जवळपास 5 पटीनं वाढला आहे असं त्यांनी सांगितलं। सरकारनं लाडकी बहीण योजना राबवली। शेतकऱ्यांना मोफत वीज देऊनही राजकोषीय आणि महसुली तूट आम्ही नियंत्रणात ठेवली आहे। कर्जाचं प्रमाणही कोविडच्या 2 वर्षात अतिरिक्त कर्ज घेण्याची परवानगी मिळाल्याने वाढलं आहे असं त्यांनी स्पष्ट केलं। कर्जाचा निधी राज्याच्या विकासासाठी खर्च होत असल्याचे सांगत भांडवली खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं। गेल्या 10 वर्षात राज्यात कित्येक पटीनं भांडवली गुंतवणूक वाढली आहे असंही ते म्हणाले। अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला काशीचा मणिकर्णिका घाट तोडलेला नाही, तर त्याचं संवर्धन सुरू आहे असं त्यांनी जयंत पाटील यांच्या आरोपांना उत्तर देताना सांगितलं। राज्यासमोर अनेक अडचणी असल्या तरी त्यातून मार्ग काढण्याची क्षमता असल्यामुळेच देशातली $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था असलेलं पहिलं राज्य महाराष्ट्रच असेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। $1 ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये डॉलरची किंमत ही सारखी बदलत असते। स्थिर किमतीचा जर विचार केला आपण, ज्यावेळेस आपण हा प्लॅन रोल आउट केला त्यावेळेच्या स्थिर किमतीचा जर आपण विचार केला तर आपण 2029 मध्येच $1 ट्रिलियन इकॉनॉमी होऊ। पण आपल्याला ॲक्च्युअल आजचा जो रेट आहे याचा विचार केला तर कदाचित 30 मध्ये 31 मध्ये आपण हे पूर्ण करू, कारण एखादं वर्ष मागे पुढे होईल। तसं आता वॉर आला, आता किती दिवस चालतो माहीत नाही, त्याचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो माहीत नाही, अल निनोचा काय परिणाम होतो, पण असं एखादं वर्ष असतं। त्यामुळे एखाद वर्ष गोलपोस्ट इकडे तिकडे होईल, पण देशातला पहिला $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था पहिली देशातली महाराष्ट्रच होणार आणि निश्चितपणे आता त्या गोलपोस्टकडे आपण पोहोचलो आहोत। राज्यात सौर ऊर्जा आणि सिंचन प्रकल्पातून सिंचन क्षमता वाढवली जात आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले।